मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, महालक्ष्मी पुराण बरेच काही जण ऐकत आहे, तर धन्यवाद, थँक्स माझा आत्मविश्वास वाढवण्यासाठी। तर रमा एकादशी येत आहे, तर त्या दिवशी सर्वांनी तुलसीचे चरित्र, शालिग्रामचे चरित्र सर्वांनी ऐकावे। तुळशी आणि शालिग्रामची जर आपण पूजा केली एकादशीच्या दिवशी या दररोज, तर आपण सर्व पापांपासून मुक्त होतो आणि आपल्याला वैकुंठ लोकाची प्राप्ती होते। तर बऱ्याच काही जणांच्या कमेंट्स आल्या महालक्ष्मी पुराणासाठी, धन्यवाद, थँक्स माझा आत्मविश्वास वाढवण्यासाठी। तर शुक्रवारी एकादशी पण आणि द्वादशी पण आहे, तर आपल्याला सकाळून एकादशीची पूजा करायची आहे। 4:30 वाजता द्वादशीची सुरुवात होत आहे, तर समापन शनिवारी 3 वाजताच होत आहे द्वादशीचे। तर आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशी शनी प्रदोष असल्यामुळे यमदीपदान, धन्वंतरीची पूजा, धनत्रयोदशीची पूजा, भरपूर पूजा आपल्याला त्या दिवशी राहतील। तर आपण एकादशीच्या दिवशी संध्याकाळी 4:30 वाजता द्वादशी प्रारंभ होणार आहे। तशी पण द्वादशीची गोवत्सची पूजा संध्याकाळी प्रदोष कालावरच करतात, तर आपल्याला ही पूजा प्रदोष कालावरच करायची आहे। घरच्या घरी गाय वासराची पूजा, गोडधोड नैवेद्य, गूळ, शेंगदाणे, केळं वगैरे असेल तर असे नैवेद्य देऊन आपल्याला गोवत्सची पूजा पूर्ण करायची आहे। तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत शंखचूडाचा अंत कसा झाला, तुलसीची कशी फसवणूक झाली, शालिग्राम आणि तुळशी यांची उत्पत्ती कशी झाली आहे। कारण की शंखचूडाला मृत्यू नव्हता, कारण की शंखचूड भगवान शंकरांनी असा आशीर्वाद दिला होता की तू अजरा अमर राहशील, पण ज्या वेळेस तुझ्या पत्नीचे व्रत भंग होईल त्यावेळेसच तुला मृत्यू येईल। तर भगवान शंकर सुद्धा युद्धाला गेले शंखचूडाशी, तर हरून घरी आले। भद्रकाली स्कंद गेली, तर ते सुद्धा हरून घरी आले। कारण की आकाशवाणी झाली की शंखचूडाची पत्नी ही अतिशय पतिव्रता आहे तुलसी, ज्यावेळेस तुळशीचे व्रत भंग होईल त्यावेळेस शंखचूडाचा अंत होईल। तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने शंखचूडाचा अंत कसा होत आहे तर ती व्रतकथा ऐकूया, अध्याय ऐकूया। तर कोणी चॅनलला आलं असेल नवीन तर लाल बटनवर सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करा। कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा। तर एक दिवशी अगोदर तुळशीपत्र, तुळशी मंजुरे तोडून घ्यायचे। शुक्रवारी एकादशीच्या दिवशी तुळशीला म्हणजे हात लावणे वर्जित आहे। दूरूनच तुळशीला दिवा लावायचा, हळद कुंकू अर्पण करायचे आणि आपले सर्व पापांचे नाश होण्यासाठी भगवान विष्णूला प्रार्थना करावी। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करावा आणि स्वदा 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 असे 3 वेळा तुम्हाला भगवान शंकराच्या शिवलिंगावर पाणी टाकताना बोलायचं आहे। याच्याने आपल्या मनातल्या सर्व इच्छा कामना लवकरात लवकर पूर्ण होतील। पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावायचा एकादशीच्या दिवशी। साक्षात विष्णू आणि लक्ष्मी पिंपळाच्या झाडात विराजमान आहेत, म्हणून एक दिवस अगोदर आपल्याला तुळशीपत्र आणि एकादशीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला पाणी वगैरे घालून पूजा करायची। तर आता आपण लक्ष्मी पुराणाला सुरुवात करूया। श्री गणेशाय नमो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ओम लक्ष्मी नारायण नमः। 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 तर 5 वेळा लक्ष्मी नारायण नमः, लक्ष्मी नारायण नमः असं जर आपण बोलले तर माता लक्ष्मीचा आपल्या हृदयात प्रवेश होतो आणि सर्व इच्छा कामना पूर्ण होतात। बेलाच्या झाड घरी असेल बाहेर असेल तर लांब वातीचा दिवा लक्ष्मी प्राप्तीसाठी नक्की लावावा। या 7 दिवस पर्यंत तरी आजपासून तुम्ही लक्ष्मीसाठी दिवा प्रज्वलित दररोज करा। कार्तिक महिन्यामध्ये दीप प्रज्वलित करण्याचं खूप काही महत्त्व या पुराणामध्ये सांगितलं आहे। ओम नमो विष्णवे नमः, विष्णू सहस्र नावाचा जप, ओम श्रीम नमः या मंत्राचा जप अतिशय महत्त्वाचा सांगितला आहे। तर एकादशीच्या दिवशी श्रीराम राम रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम ततुल्यम राम नाम वरानने असे हा जप करायला सांगितला आहे या पुराणामध्ये। तर आता आपण शंखचूडाच्या अंताची कथा ऐकूया।
देवीकडून सर्व हकीकत कळल्यानंतर तो तत्वज्ञान संपन्न शिव उठला आणि आपल्या अनुयायी घेऊन त्वरेने समरंगणात गेला. त्याला येताना पाहून शंखचूड विमानातून पाय उतार झाला आणि साष्टांग नमस्कार करून वेगाने विमानात चढला व धनुष्य हाती घेतले. शंकर सुद्धा नंदीवर बसलेला होता. 1,00,000 वर्षापर्यंत दोघंही अवतरितपणे युद्ध करीत होते, परंतु जय पराजयचा निर्णय काहीच लागेना. परंतु युद्धात कामी आलेल्या देवसैन्यांनी शंकरांनी पुन्हा जिवंत केले. अशा वेळी एक म्हातारा ब्राह्मण येऊन राजासमोर उभा राहिला व राजाला बोलला, हे राजन, मी वृद्ध व तुषित असा कधीच याचना न करणारा ब्राह्मण आहे, पण आज तुझ्याकडे भिक्षा मागण्यासाठी आलो आहे. तू मला दान देऊ शकशील, परंतु अगोदर वचन दे, म्हणजे मी माझी इच्छा सांगेन. राजाने त्याच्याकडे निरखून पाहिले व तो हसला. राजाने वचन देताच तो ब्राह्मण रूपधारी मायावी याचकाने राजाकडून कवच मागितले. राजाने कवच देता क्षणी तो ब्राह्मण श्रीहरी निघाला आणि हुबेहूब शंखचूडाचे रूप धारण करून त्याच्या घरी गेला व तेथे गेल्यावर त्याने कपट वृत्तीने कपटपूर्वक तिच्याशी संभोग करून तुलसीचे संभोग करून तिच्या गर्भामध्ये वीर्याची स्थापना केली. त्याच वेळी शंकराने प्रलय काळाच्या अग्नीसारखा, ग्रीष्म ऋतूच्या सूर्यासारखा तेजस्वी असा जणू सर्व शस्त्रांशस्त्राचा एकवटलेला अर्क असा दुर्विवार लखलखणारा शूळ हातात घेतला. तो शूळ पेलण्याची शक्ती फक्त शिवापाशीच होती. 1000 धनुष्य लांबीचा, 100 हात रुंदीचा जणू काही जिवंत ब्रह्मतेज असा तो विश्वसंहारक शूळ शंकराने शंखचूडावर सोडून दिला. ते पाहताच राजाने धनुष्य टाकले व रथात योगासन घालून तो कृष्णाच्या ध्यानात निमग्न झाला. शूळ वेगाने येऊन कोसळला आणि रथसकाट चंद्रसूळ भस्म झाला. दुसऱ्या क्षणी राजा मुरलीधारी द्विभुज असे तेथे गोपकुमार झाला आणि गोलोकातून आलेल्या दिव्य विमानात बसून इतर गोपांसह गोलोकी गेला. तेथे राधा कृष्णाला प्रणाम करून उभा राहिला. दोघंही त्या सुदाम्याला पाहताच प्रसन्न झाले. शूळ वेगाने परत येऊन श्रीकृष्ण परमात्म्याच्या चरणी लीन झाला. शंखचूडाच्या हाडापासून शंखाची उत्पन्न झाली आहे. शंखचूड दैत्याच्या हाडापासून शंखाची उत्पत्ती झाली आहे. शंख हा पवित्र असून देवपूजेत अतिशय महत्वाचा आहे. तसेच शंखातील पाणी जर देवांना प्रिय आहे ते तीर्थाप्रमाणे आहे, पण शिवपूजेमध्ये मात्र शंख निषिद्ध आहे. शंकराचा अभिषेक भगवान पिंडीचा, शिवाचा अभिषेक शिवलिंगाचा अभिषेक शंखाने करू नये. शंख निषिद्ध आहे, कारण की दैत्य शंखचूडाचा वध भगवान शंकरांनी केला आहे आणि त्याच्या हाडापासून शंखाची उत्पत्ती झाली आहे. म्हणून भगवान शंकराला शंखामध्ये जल टाकून अभिषेक करणं वर्जित आहे. शंखाचा आवाज जिथे जिथे होतो तेथे लक्ष्मी व श्रीहरी असतात, मग तेथे सर्व काही मंगलच होते. पण स्त्रिया व शूद्र यांनी जर शंख फुकला तर रागावून तेथून लक्ष्मी निघून जाते. असा तो नारदा दानवाचा नाश केल्यानंतर शंकर कैलासाकडे गेले. त्याच्या पाठोपाठ त्याचे सर्व गणही निघून गेले. सर्व देव सुद्धा आपापल्या स्थानी परतले. स्वर्गात मोठा आनंद झाला. देवांनी शंकराची स्तुती केली. मग नारदाने विचारले नारायणाला, कशा प्रकारे तुलसीला फसवून भोगली ते मला सांगा. कशी भोगली तुलसीला, कशा प्रकारे फसवलं? मग नारायण सांगू लागले, देवाचे कार्य साधावे म्हणून शंखचूडाकडून घेतलेले कवच धारण करून, त्याचप्रमाणे रूप धारण करून श्रीहरीने दुदंबीचा नाद करून जय जयकार करून तुलसीच्या महलासमोर उभा राहून तिला हाक मारली. तुलसीने आनंदाने गवाक्षातून पाहिले व याचकांना दाने वाटली. तोपर्यंत हरी त्या वैभव संपन्न महालात गेला. तुलसीने आनंदपूर्वक त्यांचे पाय धुतले, तांबूल दिला, बोलली की आज माझे जीवन सार्थक झाले. तुम्ही एवढ्या मोठ्या युद्धातून सुखरूपपणे परत आला. मग त्याच्याजवळ बसून तिने विचारले की अनंत ब्रह्मांडाचा तो संहार करतो, त्याच्याशी युद्ध करून तुम्ही कसे काय जिंकलात ते मला सांगा. शंखचूडातल्या रूपातला हरी हसून म्हणाला, लाडके, आमचा संग्राम 100 वर्षापर्यंत चालला होता. त्यात सर्व दानवांचा नाश झाला. तेव्हा स्वतः ब्रह्मदेव आले. त्यांनी आमच्यात संवेट केला. त्याप्रमाणे देवांनी त्यांचा अधिकार परत घेतला. मग शंकर कैलासाकडे निघून गेले. मी आपल्या घरी आलो. नंतर भोजर वगैरे आटपून तुलसीला घेऊन ते शयन मंदिरामध्ये गेले. तेथे ती उभयता एकमेकांशी रममाण झाली. तेव्हा त्यांची संभोग क्षमता व संभोगातील चतुराई वेगळीच वाटली तिला. आणि शंका आल्यामुळे तुलसीने विचारले, अरे कपटी,
दांबिका, तू माझा पती नाहीस, कारण की संभोग करताना मी शंखचूडाशी संभोग करायची तर त्याचा संभोग वेगळा होता. तू माझा पती नाही आहेस. मला शंका आली. तू लवकर सांग की खरे तू कोण आहेस आणि माझी फसवून तू माझा उपभोग घेणारा तू कोण आहेस? माझे पतिव्रत्य तू नष्ट केलेस, माझे पतिव्रत्य तू भ्रष्ट केलेस, तर मी तुला आता शाप देते. तेव्हा शापाच्या भयाने श्रीहरीने आपले खरे स्वरूप प्रकट केले आणि नवमेघासारखा निळा सावळा श्याम रंग, कमळाच्या पाकळीसारखा डोळा असा पितांबर नेसलेला हास्यमुखी विष्णू पाहून तुलसी अतिशय मूर्छित झाली, लज्जा आली आणि भानावर येताच ती बोलली, हे नाथा, तू दगडाच्या काळजाचा आहेस, तुला दया नाहीच. कपटीपणा करून माझा धर्म नष्ट करून तू माझ्या पतीला मारलेस, असा तू दगड आहेस. मी शाप देते की तू दगडच होशील. तुला साधू म्हणतात ते भ्रमिष्ठ आहे. तुझ्या भक्तीने तुझा अपराध केला नसताना दुसऱ्यांसाठी तू त्याला मारलंस तो का, असे म्हणून ती आक्रोश करू लागली. तेव्हा हरी दयाद्र नजरेने, दयाळू नजरेने तुलसीकडे पाहून समजवू लागले आणि म्हणाले, हे कल्याणी, कृष्णपती भावा, या हेतूने तू जन्मामध्ये तप केले होते. कृष्णाचा मी तुझा पती व्हावा म्हणून तू पूर्वजन्मामध्ये खूप मोठे तप केले. त्याचप्रमाणे तू मिळवावीस या हेतूने पूर्वी शंखचूडाने तप केले होते. तू मिळावी म्हणून शंखचूडाने तप केले होते आणि ब्रह्मदेवाने त्याला आशीर्वाद दिला होता शंखचूडाला की तुलसी ही बद्रिकाश्रमामध्ये तप करण्यासाठी गेली आहे, तर तू आता तिथे जा आणि तिचा हात पकड, तिच्याशी विवाह कर आणि खूप वर्ष रतिसुखात राहा, खूप वर्ष संभोग करा, असा आशीर्वाद ब्रह्मदेवाने दैत्य शंखचूडाला दिला होता. ज्या वेळेस तू बद्रिकाश्रमामध्ये तप करत होती तर त्याने खूप वर्ष तप केले, तुला मिळवली. तू माझे खूप वर्ष तप केले तर मला प्राप्तीसाठी तू एवढे तप केलेले होते. तर शंखचूडाने सुद्धा असे तप केले, त्याच्या तपामुळे तपाचे फळ त्याला मिळाले. आता तुझ्या तपाचे फळ मिळण्याची वेळ तुझ्यावर आलेली आहे. तू या शरीराचा त्याग कर आणि दिव्य देह धारण कर. लक्ष्मीप्रमाणे माझ्या सहवासामध्ये तू रममान हो, असे विष्णूने श्रीहरीने लक्ष्मीला सांगितले. तुझे आताचे शरीर नदी रूप होईल. तुझे जे आताचे शरीर आहे तर ते नदी रूप होईल. तू शंखचूडाची पत्नी होती तर तुझे आताचे शरीर नदी रूप होऊन ते दूर जाईल आणि गंडकी या नावाने जी नदी आहे ती प्रसिद्ध होईल. तिच्यामध्ये जे लोक स्नान करतील त्यांना पुण्य प्राप्ती होईल आणि तुझ्या केसापासून पवित्र वृक्ष निर्माण होईल आणि त्यांना तुळस असे नाव देतील, असे लोक म्हणतील. तुझे हे शरीर नदीमध्ये तू प्रवाहित करून दे. गंडकी या नावाने नदीचे नाव राहील तर प्रसिद्ध होशील. तुझ्या या नदीमध्ये कोणी स्नान करेल तर अतिशय त्याला पुण्य प्राप्ती होईल आणि तुझे जे हे केस आहे, ज्या केसांपासून एक पवित्र वृक्ष बनेल त्याला तुलसी असे नाव म्हणतील. जे कोणी तुलसीची पूजा करतील कार्तिक महिन्यामध्ये त्याला हजारो यज्ञ केल्याचे पुण्य फळाची प्राप्ती होईल. कार्तिक महिन्यामध्ये तुझे नुसते पूजन केले, जल अभिषेक केला, या जल अर्पण केले, दूध अर्पण केले, तुझा हळद कुंकू अर्पण केले, तरी पण त्या व्यक्तीला हजारो यज्ञ केल्याचे पुण्य फळाची प्राप्ती होईल. 7 जन्माचे पातके त्याचे नष्ट होतील. तू एवढी पवित्र या पृथ्वीवर राहशील म्हणून तुळशी असे सुद्धा म्हटले. या तुझे चरित्र कोणी श्रवण करेल तो अतिशय भाग्यवान राहील. एकादशीच्या दिवशी तुळशी चरित्र तुझ्या नुसते या नावांनी ऐकले तरी पण त्यांना हजारो अश्वमेघ यज्ञ केल्याचे पुण्य फळाची प्राप्ती होईल आणि एकादशीच्या दिवशी तुझ्या नावाचा जर दीप लावतील तर त्यांना 1,00,000 दीप प्रज्वलित करण्याचे पुण्य फळाची प्राप्ती कार्तिक महिन्यामध्ये होईल. कार्तिक महिन्यामध्ये तुळशी पूजन केल्याने, एक दीप प्रज्वलित केल्याने 1,00,000 दीप त्यांना प्रज्वलित केल्याचे पुण्य फळाची प्राप्ती होईल. त्रैलोक्यातील सर्व प्रकारच्या पूजा द्रव्यामध्ये सुद्धा तू श्रेष्ठ होशील. तिन्ही लोकांमध्ये तू अतिशय पवित्र राहशील. तू स्वर्ग, मृत्यू, पाताळ, गोलोकामध्ये पुष्परूपाने अभिक्तपणे माझ्यासह राहशील. गोलोकात विरजेच्या काठी, रासमंडळात, वृंदावनात, भांडारवनात, चंदनवनात, चाफा, माधवी, केतकी, कुंदकळ्या, मोगरा, मालती अशा बागामध्ये तू असशील. तुझ्या मुळात पुण्यक्षेत्र असेल. तुझ्या मुळामध्ये अतिशय पुण्यक्षेत्र असेल. सर्व देव तेथे राहतील. तुळशीचे पान शिरावर धारण करणारा, जो तुळशीचे पान डोक्यावर धारण करेल तो तीर्थ समान करणारा, यज्ञ करणारा अतिशय भाग्यवान राहील. तुळशीच्या पानाने केलेला अभिषेक देवांसाठी अमृतापेक्षा सुरता अतिशय पवित्र राहील. तुळशीच्या पाण्याने केलेला अभिषेक, तुळशीचं पान जर देवांसाठी टाकला तर अमृत अभिषेकापेक्षा सुद्धा मोठे राहील आणि तो व्यक्तीला सर्व इच्छा कामना पूर्ण होतील आणि त्याचे सर्व पापांचे नाश होईल. 10,000 गायी दान केल्याचे पुण्य त्याला कार्तिक मासातील तुलसी दान
दानाचे आहे. 10,000 गायी, 1 तुलसी पत्र जर पाण्यामध्ये देवांच्या स्नानामध्ये टाकलं तर तुम्हाला 10,000 गायी दान केल्याचे पुण्यफळ कार्तिक महिन्यात आहे. कार्तिक महिन्यात तुलसी दानाचे महत्व अतिशय आहे. अंतसमयी जो व्यक्ती अंतसमयी मुखात जर तुलसी पत्राचे जल पडेल तर तो पापमुक्त होईल, विष्णू लोकात जाईल. तुलसी जल नित्य प्राशन करणारा लाख अश्वमेघ यज्ञ एवढा पुण्याचा अधिकारी राहील. तुलसीचं पत्र ग्लासमध्ये टाकून दिलं आणि ते पाणी जर आपण पिलं तर 1,00,000 अश्वमेध यज्ञ केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती त्या व्यक्तीला होईल. तुळस अंगावर धारण करणारा तीर्थक्षेत्रात जर अश्वमेघ यज्ञाचे फळ मिळते. जर तो व्यक्ती तुळस अंगावर एखादं तुळशीपत्र अंगावर धारण करत आहे तर तीर्थक्षेत्रात जर प्राणत्याग त्याचा झाला तर विष्णू लोकामध्ये जाईल. तुळशीची मण्यांची माळ धारण करणाऱ्याला पावलोपावली अश्वमेघ यज्ञाचे पुण्य मिळेल. तुळशीपत्र हातात घेऊन जो खोटी शपथ घेईल चंद्र सूर्य असेपर्यंत तो कालसूत्र नावाच्या नरकामध्ये पडेल. कुंभीपाकात रटारटा रटला जाईल. कुंभीपाक नरकात 14 इंद्र होऊन जातील तोपर्यंत नरकामध्ये राहील. म्हणून तुळशी पत्र घेऊन खोटी शपथ घेऊ नये. अंतसमयी जर का तुलसी जलाचा एक थेंब सुद्धा मुखामध्ये पडला तर तो वैकुंठ लोकात जाईल. सर्व पापांचे त्याचे नाश होईल. पौर्णिमा, अमावस्या, द्वादशी, संक्रांत, भर दुपारी, मध्यरात्री, संध्याकाळी अभंग करून अशोच श्राद्ध, व्रत, दान, देवपूजा, मूर्तीप्रतिष्ठा अशा वेळी जमिनीवर पडलेले, पाण्यात पडलेले, विष्णूवर वाहिलेले असे तुळशी दल धुवून वापरले तरी सुद्धा चालेल. पौर्णिमा अमावस्येला जर खाली तुळशीपत्र पडलं असेल तर ते धुवून वापरलं तरी सुद्धा चालेल. त्या व्यक्तीला 10,000 गायी दान केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होईल. या वृक्षाची अभिमानी देवता चिरतरणेने गोलोको कृष्णासह असेल. तीच गंडकी नदीची अभिमानी देवी भारतात पुण्यदायिनी असेल. तसेच माझाच अंश जो सागर त्याची पत्नी होईल. हे सती तू वैकुंठात मजपाशी राहशील आणि वैकुंठामध्ये मजपाशी लक्ष्मीप्रमाणेच नांदशील यात संशय मुळीच नाही आहे. आता तू दिलेल्या शापामुळे मी गंडकी नदीत शाळीग्राम नावाचा दगड होईल. करोडो सूक्ष्म किडे तीक्ष्ण दाढांनी कुरतडून त्याच्यावर चक्र कोरतील. आता तू मला श्राप दिला तुलसी, तू मला आता श्राप दिला की तुला माझ्यावर दया आली नाही का? तू किती क्रूर आहे, तू दगडासारखा आहे, तर मला असा श्राप आहे की तू दगड होशील. तर मी आता गंडकी नदीमध्ये हजारो वर्ष मी दगड होऊन त्या नदीमध्ये राहील. पण तो दगड शाळीग्राम या नावाने प्रसिद्ध राहील. जो कोणी शालिग्राम पूजन करेल, तुलसी पूजन करेल तर त्यांना करोडो यज्ञ केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होईल. तुझा श्राप खाली जाणार नाही. मी दगड तर होईलच पण शाळीग्राम नावाचा दगड होईल. करोडो सूक्ष्म किडे तीक्ष्ण दाढांनी कुरतडून त्यावर चक्र कोरतील आणि त्याच्या छिद्राच्या 4 चक्रवाराला माळेसारखी रेषा असणारा ढगासारखा निळ्या रंगाचा दगड लक्ष्मी नारायण म्हणून प्रसिद्ध राहील. एक द्वारकेला 4 चक्राचा दगड राहील. तो निळ्या सावळ्या रंगाचा राहील. माळेसारखा रेषा नसणारा तो लक्ष्मी जनार्दन रूप राहील. 2 द्वारे 4 चक्रे गोपत असलेल्या वनमाला नसणारा रघुनाथ होईल. लहान व 2 चक्र असणारा माला नसलेला वामन होईल. 2 चक्राला गरगरीत वाटोळा तो दामोदर जाणावा. मध्यम आकाराचा गोल 2 चक्रांनी युक्त धनुषीन असलेला दगड जाणावा. मध्यम 7 चक्राचा छत्रभूषण युक्त हा राजवैभव देणारा राजराजेश्वर ओळखावा. 14 चक्रांचा मोठा मेदवर्ण असा तो अनंत होय. 4 पुरुषार्थ देतो गोलाकार चपटा. 2 चक्र लक्ष्मी चिन्ह युक्त असेल. गोपद असणारा तो मधुसूदन जाणावा. 1 सुदर्शन चक्र असणारा गदाधर. 2 चक्रांचा घोड्यांच्या मुखासारखा 11चा शाळीग्राम हा हयग्रीव होय. अतिविस्तृत व मोठमोठी 2 चक्र असणारा असेल तर विरक्ती देणारा नरसिंह समज. पण जर त्याच्यावर वनमाला असेल तर तो लक्ष्मी नृसिंह, तो पापचिक्रींना सुख देतो. द्वारापाशी 2 चक्र असून लक्ष्मीचे उलट सुलट चक्र असेल तर वासुदेव असतो. सर्व मनोकामना पूर्ण करणाऱ्या शालिग्रामचे जो कोणी पवित्र चरित्र ऐकेल त्याला हजारो यज्ञ केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होईल. प्रद्युम्न हा छोटे चक्र असणारा निळ्या रंगाचा असून महामुखाजवळ सूक्ष्म असे छिद्र असते. 2 जोड चक्र असलेले पापचिक्रासाठी सुखदायक संघर्षण म्हणावा. गोल वाटोळा पिवळसर असतो. तो अनिरुद्ध असून संसारी लोकांनी भजनासाठी उत्तम होय. ज्या घरी शाळीग्राम शिला तेथे श्रीहरी लक्ष्मी राहणारच. ज्या तुलसीमध्ये शालिग्राम ठेवलेला असतो तेथे लक्ष्मी नारायण असणारच. कोणतेच पाप लागणार नाही.
जे शालिग्रामाची पूजेने नष्ट होत नाही. जो कोणी शालिग्रामाची पूजा करतो त्याचे सर्व पापे नष्ट होतात. क्षत्राच्या 11च्या राज्यदाह गोलाकार महालक्ष्मी देणारा, रथांचा 11चा दुःखदायक, 16सारखा टोक असणारा मरणदायक असतो. विकृतीमुख, दारिद्र्यदायक, पिंगट, रंगांचा नुकसानकारक, भंगलेल्या चक्रांचा रोग उत्पन्न करणारा आणि तुटका फुटका मरण देणारा असतो. व्रत, दान, मूर्ती प्रतिष्ठा, श्राद्ध व देवपूजा अशी समयी शाळीग्राम जवळ असावा. शाळीग्राम पूजा करणारा जो असेल तो तीर्थयात्रा करून यज्ञ, याग, तप, व्रते, वेद अभ्यास करण्याचे पुण्य त्याला मिळते. म्हणून जो कोणी शालिग्रामाची आणि तुलसीची पूजा करतो तो अतिशय भाग्यवान राहतो. शाळीग्राम शिळेवर जो नित्य अभिषेक करतो त्याला सर्व प्रकारच्या दानांची व पृथ्वी प्रदक्षिणाचे पुण्य मिळते. जो शालिग्रामाचे शिळेवर शालिग्राम तुळशीवर जर ठेवला असेल आणि जल टाकत असणार दररोज तर त्याला सर्व प्रकारचे दानांची पुण्य फळ मिळते आणि पृथ्वीला एक प्रदक्षिणा मारल्याची पुण्यफळाची प्राप्ती होईल. शालिग्राम तीर्थ जो सेवन करतो, शालिग्राम धुवून ते पाणी जर आपण पिलं, सेवन करतो, तो देव कृपा त्याच्यावर कृपा करतात. त्याच्या स्पर्शाची इच्छा सर्व तीर्थांना असते. त्याला जर शालिग्रामला नुसता स्पर्श केला तरी पण त्याला सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याची, 12 ज्योतिर्लिंगामध्ये स्नान केल्याची पुण्यफळाची प्राप्ती होते. तो जीवनमुक्त होतो, हरिपद प्राप्त होते. तो हरीचा सेवक होऊन असंख्य कल्पात होईपर्यंत तेथेच राहतो. गरुडाला पाहतात जसे सर्प पडतात तसे त्याच्या दर्शनाने पापे पडतात. शालिग्रामाचे नुसते दर्शन बी केले तरी सर्व पापे जळून भस्म होतात. त्याच्या पित्रांचा उद्धार होतो आणि त्याच्या चरणस्पर्शाने धरणी धन्य होते. मरताना जर शालिग्राम तीर्थाचे तोंडात जर पडले, तीर्थ शालिग्राम धुवून जो व्यक्ती मरत आहे आणि त्याच्या तोंडामध्ये शालिग्राम धुवून जर पाणी दिले, जल दिले, तोंडात तीर्थ पडले शालिग्रामाचे, तो निष्पाप होऊन विष्णू लोकी जातो आणि त्याचे सर्व कर्मांचे जे भोग आहेत ते नष्ट होतात, निर्वाण मुक्ती होते, विष्णू पदामध्ये ते विलीन होतात. शालिग्राम धारण करणारा जर खोटा बोलत असेल तर कुंभी पाकापर्यंत, हजारो कल्पापर्यंत कुंभी पाकात पडेल. जो वचनभंग करेल तो असिपत्र नरकात 1,00,000 मन्वंतरामध्ये पडेल. शालिग्रामावरची तुळशीपत्र जो काढून टाकेल त्याला श्रीविरहाचे दुःख जन्मजन्मी भोगावे लागते. तसाच अविवाहित व रोगी होईल. शालिग्राम, तुळशीपत्र, शंख यांचे एकत्र पूजन करणारा श्रीहरीचा आवडता होतो. तू 1 मन्वंतरापर्यंत शंखचूडाची पत्नी होतीस, त्यामुळे त्याचा वियोग दुःखदायक आहे. नारदा असे सांगून हरी थांबला. ती सुद्धा देह टाकून दिव्य देहाने हरीच्या हृदयात राहिली. लक्ष्मीनाथ तिला घेऊन वैकुंठी गेला. तर लक्ष्मी, सरस्वती, गंगा व तुलसी अशा चौघणीच्या हरीच्या प्रियतमा आहेत. कोण कोण हरीच्या प्रियतमा आहेत? लक्ष्मी, सरस्वती, गंगा, तुलसी चौघी जणी हरीच्या प्रियतमा आहेत. तुळशीच्या कलेवरची गंडकी नदी झाली. तुळशीच्या कलेवरची गंडकी झाली. विष्णू शिळारूप दगड होऊन तेथेच असतो. तेथे किडे त्या शिळावर चिन्ह कोरतात. त्या शिळा पुण्यदायक आहेत. आता आणखी एक कथा ऐकायची आहे. तर तुलसी पूजनाचा विधी कसा आहे? मग नारदांनी विचारले की नारायणाने ज्या विधीने तुळशीची पूजा केली होती तो विधी, स्तोत्र, मंत्र काय आहे? त्याप्रमाणे आणखी कुणी कुणी पूजा केली होती ते मला सांगा. मग नारायण सांगू लागले, हरीने तुळशीची पूजा केली. तिला लक्ष्मीच्या बरोबरीचा मान दिला. लक्ष्मी व गंगा यांनी सवतीच्या आनंदाने स्वागत केले. पण सरस्वतीला राग आला. तिने श्रीहरी पाहत असताना तिला मारहाण केली. अपमानाने, लाजेने तुलसीने एकदम अंतर्धान पावली. ती सिद्धेश्वरी योगिनी कुठे गुप्त झाली ते हरीला सुद्धा कळेना. मग त्याने सरस्वतीची समजूत काढली. तिचा निरोप घेऊन तो तुलसी वनात गेला. तेथे त्याने स्नान केले, ध्यानासहित पूजा केली, भक्तिपूर्वक तिचे स्तोत्र गायले. पूजेच्या वेळी जो मंत्र म्हटला तो मंत्र कोणता आहे? तर तो मंत्र आपण ऐकूया. तो बीज मंत्र, भुवनेश्वरी बीज मंत्र. जो कोणी 108 वेळा ज्या घरामध्ये या मंत्राचा जप केला जातो त्याला सर्व पापांपासून मुक्ती मिळते आणि त्याचे पित्र सुद्धा नरकामध्ये पडले असतील तर नरकातून बाहेर येतात. असा हा बीज मंत्र, तुलसीचा मंत्र, तुलसीजवळ बोलण्याचा मंत्र आहे. तर तो मंत्र कोणता आहे? तर ओम श्रीम ह्रीम क्लीम ऐं वृंदावने स्वाहा. जो कोणी या मंत्राचा 108 वेळा जप करतो, हजारो, दशलक्ष, 10,000 या मंत्राचा जप करतो तो सर्व पापांपासून मुक्त होतो आणि त्याला अश्वमेध यज्ञ केल्याची पुण्यफळाची प्राप्ती होते.
तर नारदा हा मंत्र अतिशय बीज मंत्र आहे. जणू काही कल्पवृक्ष अशा या मंत्राने सर्व उपचार अर्पण केले असता सर्व सिद्धी प्राप्त होते. तुमचा तुपाचा दिवा, धूप, चंदन, नैवेद्य, फुले सहित 16 उपचारांनी केलेल्या पूजनाने श्रीहरीच्या स्तुतीमुळे प्रसन्न होऊन ती वृक्षातून तुलसी परत झाली आणि त्याच्या चरणी शरण केली. तेव्हा विष्णूने वर दिला की तू सर्वांना पूजनीय होशील. तू स्वतः तुला उरीशिरी धारण करेल. जो कोणी तुला उरीशिरी धारण करेल त्याचे सर्व पापांचे नाश होईल. सर्वच देव तुला नतमस्तक होतील. असा वर देऊन श्रीहरी वैकुंठामध्ये गेला. मग नारदाने विचारले, हे प्रभू, तुळशीचे ध्यान कसे करावे? तुळशीचे स्तोत्र कसे गावावे? तुळशीची पूजेची पद्धत कशी काय आहे? मग नारायण म्हणाले, हे स्तोत्र असे आहे, जो कोणी ही स्तोत्र एकादशीच्या दिवशी ऐकतो तर त्याचे सर्व पापांचे नाश झाल्याशिवाय राहणार नाही. त्याला वैकुंठामध्ये जागा मिळेल. मग तो ब्रह्महत्या करणारा असेल तो सुद्धा या स्तोत्राला श्रवण करेल तरी सुद्धा तो सर्व पापांपासून मुक्ती होईल. त्याचे पितरांना शांती मिळेल. त्याचे पितर प्रसन्न होतील. नरकात पितर पडले असतील 100 पिढ्यांचा उद्धार होईल. असे हे स्तोत्र या लक्ष्मी पुराणमध्ये सांगितले आहे. तर लक्ष्मीचे जे स्तोत्र आहे, तुलसीचे जे स्तोत्र आहे, तर ते आपण ऐकूया आणि अर्थ सुद्धा ऐकूया. वृंदा रूपाक्ष वृक्षास यदि कत्र भवन्तीच विदुर्बुर्दस्तातेन वृंदा मतप्रियां तां भजामहं पुरा भवभुव या देवी त्वदो वृंदावने वने तेन वृंदावनी ख्याता सौभाग्यं तां भजामहं असंख्येषु च विशेषु पूजिता या निरंतरं तेन विश्वपूजिताख्या पूजितांच भजाम्यहम् असंख्यिनी च विश्वानि पवित्राणि त्वया सदा त्वां विश्वपाविनी देवी विरेहेन समारेऽहम् देवान तुष्टा पुष्पानां समूहेन यहा विना ताम पुष्पसाराश्रुदाच दृष्टुमिच्छामि शोकत विश्वयताति प्राप्ति मात्रेन भक्तानंदो भवेत ध्रुव नंदनी तेन विख्याता सा प्रीता भवादिह यस्सा देवास्य तुला नासते विशेषु निखिलेषु च तुलसीदेन विख्याता ताम यामी शरणप्रिया कृष्ण जीवन रूपास शस्य प्रियतमासती तेन कृष्ण जीविनी सासा मे रक्षतु जीवन. अशा प्रकारे स्तुती करता तुलसी प्रकट झाली. पण अपमानामुळे तिचे डोळे अश्रूने डबडबले होते. हरीने तिला छातीशी लावली, पोटाशी लावली, आपल्या स्थानी घेऊन गेले. तिचे सरस्वतीचे सख्य करून दिले. विष्णूने तिला वर दिला की सर्व पूज्या तू सर्वत्र पूजनीय होशील. सर्वजण तिला मस्तकावर धारण करतील. मग त्या 4 जणी एकमेकांचे हात धरून हसत हसत आत गेल्या. मग नारदा, हे तुलसी नामाष्टक जो अर्थसहित पठन करेल, तुलसीची पूजा करेल, कार्तिक महिन्यामध्ये अश्वमेघ यज्ञ केल्याचे त्याला पुण्यफळाची प्राप्ती होईल. हे तुलसी अष्टक होते. वृंदावनी विश्वपूजिता विश्वपाविनी पुष्पसरा नंदिनी च तुलसी कृष्ण जीविनी. तुलसीचा जन्म कार्तिक पौर्णिमेला झाला असल्यामुळे त्या दिवशी तुळशीचे पूजन करावे. भक्तिपूर्वक पूजन करणारा निष्पाप होऊन विष्णुलोकी जातो. कार्तिकामध्ये वैष्णवाला तुलसीपत्रे दान करण्यामुळे 10,000 गायी दान दिल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होते. निपुत्रिकाला पुत्री प्राप्ती होते. अविवाहिताचा विवाह होतो. बंधूहीन असेल त्याला बंधू मिळतो. रोगी आरोग्य संपन्न होतो. कैदेत असलेल्याची सुटका होते. भ्यालेला निर्भय होतो. तर पापी पापमुक्त होतो. हे स्तोत्र हे त्याचे फळ होय. आता ध्यान देऊन पूजेचा विधी आहे. तुला कान्वशाकीय वेद ठाऊक आहे. त्याप्रमाणे आव्हान केल्याशिवाय तुळशी वृक्षाचे ध्यान करून पूजन करावे. 16 उपचारांनी पूजा करावी. ध्यान केल्यामुळे पापे नष्ट होतात. वेद असे सांगतात. पुष्पसारा पवित्र, सती व मनोहर अशी तुळस ही जणू पाप जाळणारी अतिशय पवित्र अशी ही तुलसी आहे. तर ही तुलसी सर्वांना पूजनीय आहे आणि अग्निज्वाळा प्रदीप्त अशी अग्निज्वाला आहे. वेद पुढे असे म्हणतात की तुळसीसारखे दुसरे फूल नाही. सर्वांपेक्षा तुळस अतिशय पवित्र आहे. ज्या घरामध्ये तुळशी पुढे दीप प्रज्वलित केला जातो त्या घरामध्ये साक्षात लक्ष्मी नारायण विराजमान राहतात. तेथे कधीही दुःख दारिद्र्य राहत नाही. तुळसीजवळ सकाळ संध्याकाळ दीप प्रज्वलित करायचा आणि तिच्या महिमांचे गुणगान करावे. सर्वांनी मस्तकावर धारण करावी. अशी विश्व पवित्र करणारी, स्वतः जीवन मुक्त असून हरिभक्तांना मुक्ती देणारी जी तुळस, तीच मी सुद्धा भक्ती करतो असे जाणून कल्याच्छोनाने तुळशीची सेवा करावी. अशी ही तुळशीचे आख्यान होते.
तर मी ते तुम्हाला सांगितले. तर मला अशी आशा आहे की तुम्हाला हे तुलसीचे आख्यान आवडले असेल. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करा. एकादशी असल्यामुळे तुळशीचे महात्म्य खूप खूप महत्त्व आहे तुलसीचे. जर आपण जेवढे जास्त जणांना शेअर करू तेवढे पुण्य आपल्याला लागेल. असे हे तुलसीची कथा होती. कशी तुळशीची उत्पत्ती झाली, कशी शंखचूडाची पत्नी होती दैत्य शंखचूडाची, आणि कशी विष्णूला प्रिय झाली, आणि शालिग्राम हा दगड कसा आहे तर तो गंडकी नदीमध्ये आहे. तर तिला तुलसीने कसा श्राप दिला की त्यामुळे शालिग्रामाची उत्पत्ती झाली. भगवान शंकराला शंखाचे पाणी चढत नाही. तर शंखाचे पाणी का चढत नाही? दैत्य शंख चूडामणी जो आहे दैत्याचा वध केला आहे भगवान शंकरांनी, म्हणून शंखाचे जल भरून शिवलिंगावर अभिषेक करत नाही, निषेध आहे. आणि शंखाचा अभिषेक नारायणाला चालतो, कारण की नारायणाचे एक रूप आहे. म्हणून तुम्हाला शंखामध्ये जल, दूध, पाणी भरून नारायणाचा अभिषेक करायचा आहे. याच्याने 10,000 अश्वमेध यज्ञ केल्याची पुण्यफळाची प्राप्ती होईल. तर मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, कमेंट्स करायला विसरू नका. जय लक्ष्मी माता की जय. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.